आय-टी इंडस्ट्रीमध्ये जोरदार बूम होती आणि इनफॅक्ट अजूनही आहे. मोठ्या कंपन्यांमधले जॉब जरी कमी झाले असले, तरी सुद्धा आपण जे करिअर संदर्भातले व्हिडिओज बनवतो, त्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आय-टीमध्ये काम करणारे म्हणतात, की लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये अजूनही चांगल्या संधी उपलब्ध आहेत. यासोबतच अजून एक महत्त्वाचा विषय सध्या चर्चेत आलेला आहे, तो म्हणजे फेक एक्सपिरियन्सचा आणि फेक रिझ्यूमचा. कॉग्निझंट या आघाडीच्या आय-टी कंपनीनं फेक एक्सपिरियन्सच्या केसमध्ये हजारो भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचं ठरवलेलं आहे. आणि आज आपण नेमका हा विषय आहे काय हेच सविस्तरमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. कॉग्निझंट या आय-टी कंपनीच्या अगोदर ॲसेंचर इंडियामध्ये सुद्धा फेक एक्सपिरियन्सवरून कर्मचारी कमी करण्यामध्ये आले होते. बरं, हा मुद्दा फक्त फेक एक्सपिरियन्स पुरताच मर्यादित नाहीये, तर फेक रिझ्यूम सुद्धा आहेत या ठिकाणी आणि तोही विषय चर्चेला गेलेला आहे. आणि इंटरव्ह्यूचा माणूस वेगळा आणि जॉईन करणारा वेगळा, अशा सुद्धा केसेस आपल्या इथं घडलेल्या आहेत. कॉग्निझंटनं उघड केलेलं आहे की सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये त्यांच्या इथं 6% इनव्हॉल्युंटरी ॲट्रिशन झालेलं आहे. आता हे इनव्हॉल्युंटरी ॲट्रिशन म्हणजे काय? असा कर्मचारी ज्याला कामावरून काढून टाकल्यामुळं काम सोडावं लागलेलं आहे. कंपनीचे भारतातील प्रमुख जे आहेत राजेश नांबियार यांच्यानुसार अपुऱ्या तपासण्यांमुळं इनव्हॉल्युंटरी ॲट्रिशनचं प्रमाण जास्त आहे. कंपनीनं निवड केलेल्या व्यक्तीकडं ज्या रोलसाठी त्याची निवड झाली होती, त्या भूमिकेसाठी तो योग्य आहे किंवा नाही ही पार्श्वभूमी तपासली नाहीये. आणि तरीसुद्धा कंपनीमध्ये देर इज नो टॉलरन्स फॉर एनीवन हू डझंट क्लिअर बॅकग्राऊंड चेक्स. म्हणजे हे सगळे जे आहेत निवडले गेलेले कर्मचारी हे नक्कीच लॉकडाऊनच्या काळामध्ये निवडले गेले होते आणि आता कुठे जाऊन या कंपन्या ज्या आहेत त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांचे एक्सपिरियन्सेस वगैरे जे आहेत ते चेक करतायत आणि जो कोणी त्याच्यामध्ये फिट बसत नाहीये त्यांना कामावरून कमी केलं जातंय. क्लायंट प्रेशर, प्रोजेक्ट डेडलाईन यांसारख्या कारणांमुळे कंपनी एखाद्याला ऑनबोर्डिंग करण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी तपासत नाही. आणि जर का अशा परिस्थितीमध्ये ऑनबोर्डिंग झालेलं असेल तर ज्यांना जॉब देण्यात आलेले आहेत अशा प्रत्येक अर्जदाराची आणि त्याच्या अर्जाची तपासणी करणं, छाननी करणं आवश्यक आहे असं आता कंपन्यांना वाटत आहे. यासोबतच जर का एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला आता काम करण्याची इच्छा नाहीये आणि त्याला जर का काम सोडायचं असेल तरी सुद्धा अशा व्यक्तींची आणि त्यांच्या अर्जांची तपासणी करणं गरजेचं असल्याचं कंपन्यांना वाटतंय. कंपनी एखाद्या कर्मचाऱ्याची जी काही अनुभवासंदर्भातली पार्श्वभूमी आहे ही तपासणी करणं टाळते, कारण की संपूर्ण हायरिंग प्रोसेस ही जी आहे ही स्पीडी हायरिंग प्रोसेस असायला हवी असं कोणत्याही अर्जदाराला आवडतं आणि मग कंपनी त्या अर्जदाराच्या कलाने घेताना दिसते. यासोबतच लॉकडाऊनच्या काळामध्ये संपूर्ण हायरिंग प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन झालेली होती, ज्यामुळे हे फेक एक्सपिरियन्सचं प्रमाण वाढलेलं आहे असं सांगितलं जाते. अलीकडेच ॲसेंचर इंडिया या आपल्या इथल्या टॉपच्या आय-टी कंपनीनं सांगितलेलं आहे की अनेक कर्मचाऱ्यांचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जे आहेत हे खोटे आढळून आल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकलेलं आहे. आता या घडामोडीमध्ये नेमके किती कर्मचारी होते हे माहीत जरी नसलं तरी ट्विटरमधली एकूण चर्चा पाहता याच्यामध्ये खूप साऱ्या जणांचा नंबर लागलेला आहे. एका निवेदनामध्ये कंपनीने या घटनेची कबुली दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की बनावट प्रमाणपत्र असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यामुळं कंपनीच्या कामकाजावरती आणि प्रोजेक्ट डेडलाईनवरती काहीही परिणाम होणार नाहीये. आणि या सर्व गोष्टींचा विचार करूनच कंपनीनं पावलं उचललेली आहेत. दुसरीकडे कंपनीनं जे काही कर्मचारी कमी झालेले आहेत त्यांच्या जागा भरण्यासाठी मात्र पात्र उमेदवारांचा शोध सुरू ठेवलेला आहे. आता बघा, तुम्हाला स्विगी, शिओमी यांसारख्या कंपन्यांमध्ये जॉब करायचा असेल आणि स्टार्टिंग पॅकेज जर का 40 लाख 44 लाख प्रतिवर्ष असं हवं असेल किंवा आहे त्या जॉबपेक्षा 350% इन्क्रिमेंट हवी असेल तर रिलेवलच्या फ्री टेस्ट देऊन तुम्ही ह्या अशा ऑफर मिळवू शकता. आता अनअकॅडमीच्या या रिलेवल प्लॅटफॉर्मवरती 1500हून अधिक जणांना सेल्स, HR, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांच्या मनासारखा जॉब मिळालेला आहे. पेटीएम, झूमकार यांसारख्या 800हून कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला रिलेवलवरती फ्री टेस्ट द्यायची आहे. आणि जर का ही टेस्ट कशी क्लिअर करायची हे समजत नसेल तर रिलेवलवरती त्याच्यासाठी कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. आणि विशेष म्हणजे हे कोर्स जे आहेत ते ऑनलाईन सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत आणि हे कोर्स 90 दिवसाच्या प्लेसमेंट गॅरंटी सहित तुम्हाला येतात.
म्हणजे कसं, जर का तुमचा कोर्स कंप्लीट झाला आणि 90 दिवसाच्या आत जर का तुम्हाला प्लेसमेंट नाही मिळाली, तर प्लेसमेंटसाठीची पूर्ण फीस तुम्हाला वापस केली जाते. आता ही प्लेसमेंटसाठीची फीस तुमच्या एकूण कोर्सच्या 50% आहे, हे विशेष. आता तुम्ही फ्रेशर असाल किंवा वर्किंग असाल, पण तुम्हाला तुमचा ड्रीम जॉब जर का मिळवायचा असेल, तर या संदर्भातली अधिक माहिती तुम्हाला आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकच्या स्वरूपात दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही या संदर्भातली अधिक माहिती घेऊ शकता. एमफिल्टर IT नावाची एक कंपनी आहे. या कंपनीमध्ये एकाने इंटरव्ह्यू दिला, राऊंड क्लिअर केले, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस असं लक्षात आलं की डॉक्युमेंटमधला माणूस वेगळा आहे आणि ज्यांनी इंटरव्ह्यू दिला होता तो माणूस वेगळा होता. आणि विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या या इंटरव्ह्यू दिलेल्या व्यक्तीकडे 3 वर्षाचा अनुभव सुद्धा होता. व्हिडिओ इंटरव्ह्यूमध्ये जनरली अशा गोष्टी घडतात असं कंपनीचा म्हणणं आहे, कंपनीचा तसा अनुभव सुद्धा आहे. यामुळे आता या ज्या कंपन्या आहेत त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करताना आपल्याला दिसत आहेत. टू चेक फेशियल बायोमेट्रिक्स टू कम्पेअर फोटोग्राफ्स, म्हणजे आता सर्व गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या द्वारे ते चेक करू इच्छितात. यासोबतच लिप सिंकिंग चेक करणारे सॉफ्टवेअर सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. भरपूर वेळा होतं कसं, ऑनलाईन इंटरव्ह्यू द्यायचा असेल किंवा व्हिडिओ इंटरव्ह्यू जर का द्यायचा असेल, तर फक्त होठांची हालचाल केली जाते आणि इंटरव्ह्यू देणारा दुसराच कोणीतरी असतो, असे कंपन्यांचे अनुभव आहेत. डेलॉइट इंडिया नावाची एक कंपनी आहे, त्यांनी तर आता काय केलेलं आहे, हे जे अर्जदार असतील जे त्यांच्याकडे नोकरी करू इच्छितात, तर त्यांच्या व्हेरिफिकेशनसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, बॉट्स यांचा वापर करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे, जेणेकरून असे प्रकार त्यांच्या कंपनीच्या बाबतीमध्ये घडणार नाहीत. आता या संदर्भात ज्या कोणी फेक एक्सपिरियन्स देणाऱ्या कंपन्या आहेत, ज्या दोषी कंपन्या आहेत किंवा ज्यांनी हे असं खूप काळापासून सुरू ठेवलेलं आहे, ते दोषी सापडल्यानंतर पुन्हा नवीन नावाने कंपनी सुरू करतात आणि आहे तीच प्रोसेस परत कंटिन्यू राहते. यासोबतच असेही अनुभव दिसत आहेत की या फेक कंपन्यांसोबतच त्या मूळ कंपन्या ज्या आहेत तिथले HR जे आहेत हे संगनमताने या सर्व गोष्टी घडवून आणतात. आता या संदर्भातली अधिक माहिती जी आहे ती आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेलच, पण मुळामध्ये हाही विचार होणं गरजेचं आहे की हे जे उमेदवार आहेत हे फेक एक्सपिरियन्स नेमके का लावतायत. एज्युकेशन बॅकग्राऊंडपेक्षा गुणवत्ता आहे की नाही याचा सुद्धा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे आणि कंपन्यांनी तो विचार करणं गरजेचं आहे. भरपूर वेळा होतं कसं, एखाद्याची जिद्द असते काम करण्याची, करायची इच्छा असते, त्याच्यामध्ये गती असते, पण केवळ आणि केवळ अनुभव नसल्यामुळं त्याला ती संधी नाकारली जाते. मग अशा वेळेस होतं काय, तर या मार्गांचा अवलंब केला जातो असे आजूबाजूला अनुभव दिसतात. इंजिनियर प्रशासनामध्ये चालतो, इंजिनियर लेक्चर द्यायला चालतो, मग आर्ट्सवाला IT मध्ये का नाही चालत याचं उत्तर आता IT कंपन्यांना द्यावं लागणार आहे. आणि जर का तो आर्ट्स बॅकग्राऊंडवाला विद्यार्थी ट्रेनिंग पूर्ण करू शकत असेल आणि त्याच्यामध्ये जर का गुणवत्ता असेल तर संधी का नाही हेही क्लिअर होणं गरजेचं आहे. आता बघा, आपण उदाहरणं बघत असतो की तो कुणीतरी आहे, तो कॉलेजमधून ड्रॉपआउट झालेला आहे तरी सुद्धा इतका मोठा झाला, पण ही उदाहरणं जी आहेत ही परदेशामधली आहेत. आपल्या इथं कॉलेज ड्रॉपआउट जर का असेल तर तो फक्त आणि फक्त मूवीजमध्येच आपल्याला दिसतो. आणि बिल गेट्स घ्या किंवा जेफ बोजेस घ्या, हे कॉलेज ड्रॉपआउट्स आहेत तरी सुद्धा ते खूप मोठे झालेले आहेत, ते सुद्धा गुणवत्तेच्या जोरावरती. अनुभव द्यायला कोणीच जर का तयार नसेल तर या पोरने जायचं कुठं हा फार मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला घडताना दिसत आहेत. 8,000 रुपयांमध्ये राबवून घेतलं जाते, कौशल्य असलं तरी सुद्धा राबवून घेतलं जाते. मग होते काय, बाहेर पडण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा मार्ग वापरला जातो. अर्थातच हा मार्ग वापरण्याचं या ठिकाणी समर्थन करण्याचा कोणताही हेतू नाहीये, पण हा मार्ग का वापरला जातो याच्याविषयी सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे. काम केलेला माणूस, काम करत असलेला माणूस केवळ एका कागदामुळे जर का जॉबसाठी अनफिट ठरत असेल तर कंपन्यांना हा विचार करावा लागणार आहे की मग हा काम करत असताना कसं काय फिट होता. गुणवत्ता बघितली गेली पाहिजे, ना की कागद, याचा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. आणि याचबरोबर उमेदवारांनी हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की जर का अनुभव नसेल तर ते मान्य करायला पाहिजे आणि अनुभव घेण्यासाठी मेहनत करण्यासाठी सुद्धा तयार असलं पाहिजे. आता ही तुम्हाला माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या YouTube चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.